इराण अमेरिका इस्रायल युद्धामध्ये इराणनं अमेरिकेच्या तळांना अचूक लक्ष साधलं। दुबई आणि आखात या ठिकाणी देशांमधल्या अमेरिकेच्या तळांवर इराणनं अगदी अचूक निशाणा साधलेला आहे। दुबईमधला हा एक व्हिडिओ पहा। दोन इमारतींच्या मधून या मिसाईलनं अगदी समोरच्या इमारतीमधल्या ठराविक मजल्यावर लक्ष साधलं आणि यात चौथ्या मजल्यावर अमेरिकन कर्मचारी असल्याचा दावा केला जातोय। बहरीनच्या अमेरिकन बेसवर 100% अचूक लक्षानं इराणी ड्रोन आदळतो। कतारमधील अमेरिकन लोकांची ठिकाणं अशी बिनचूक टार्गेट होतात। सौदीमध्ये अमेरिकन सैन्य तळांवर इराणी मिसाईल अचूकपणे मारा करतात। ओमान, जॉर्डन, कुवेतमध्ये अमेरिकन सैन्य तळ असेच उद्ध्वस्त केले जातात। मध्य पूर्वेमध्ये इराणकडे घातक अशी मिसाईल्स आहेत, मान्य, ड्रोन सुद्धा आहेत, मात्र 1000-2000 किलोमीटरवरील अगदी अचूक निशाणा साधण्यासाठी नेव्हिगेशन सॅटेलाइटची गरज असते आणि ती मात्र इराणकडे तेवढी सक्षम नाही। तरी सुद्धा इतकी अचूकता इराण कशी साधतोय? तर यामागे आहे चीन आणि रशिया। चीननं इराणला समर्थन दिले। चीन इराणबरोबर या युद्धामध्ये प्रत्यक्ष उतरला नसला तरी इराणला सॅटेलाइटद्वारे अचूक निशाण्यासाठी चीन पडद्याआडून मदत करत असल्याचे समोर आले। चीनकडे अगदी हायटेक सॅटेलाइट्स आहेत आणि याच्याच मदतीने इराणला टार्गेट लोकेशन, रिअल टाइम फोटो आणि डेटा पुरवला जातो। इराणच्या अचूक निशाण्यामुळे अमेरिकी सैन्यतळ असलेले अरब, इस्रायल यासारखे देश देखील जेरीस आले। जानेवारीमध्ये चीनची 16 मालवाहू विमानं इराणमध्ये उतरली होती, ज्यामध्ये कम्प्युटर चिप्स आणि रॉकेटच्या इंधनाचा साठा होता। त्यामुळे इराणच्या बॅलिस्टिक मिसाईलच्या कार्यक्रमाला बळ मिळालं आणि चीनबरोबर त्यांचा करार देखील झालेला आहे आणि याचाच फायदा इराणला होतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।